सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 4 बिट PIPO पॅरलल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर कसे तयार करावे आणि त्याची चाचणी कशी करावी ते शिकाल. या व्हिडिओच्या शेवटी आपण IC 74LS95 वापरून 4 बिट PIPO रजिस्टर तयार करणे आणि चाचणी करणे यासाठी सक्षम व्हाल. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू. वापरकर्ता मॅन्युअलसह डिजिटल ट्रेनर किट, डेटाशीटसह IC 74LS95, मेल ते मेल जम्पर वायर, मॅग्निफाइंग लेन्स. शिफ्ट रजिस्टरमध्ये PIPO समांतर इनपुट आणि पॅरलल आउटपुट वर चर्चा करूया. PIPOचा अर्थ पॅरलल इन पॅरलल आउट आहे आणि तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधील शिफ्ट रजिस्टरचा एक प्रकार आहे. PIPO शिफ्ट रजिस्टरमध्ये डेटा समांतर एका वेळी सर्व बिट्स प्रविष्ट केला जातो आणि डेटाचा संपूर्ण संच आउटपुटवर समांतर उपलब्ध असतो. समांतर इन सर्व डेटा बिट्स शिफ्ट रजिस्टरमध्ये एकाच वेळी प्रविष्ट केले जातात. विशेषतः घड्याळ सिग्नलच्या वाढत्या किंवा घसरलेल्या काठावर. समांतर आउट डेटा लोड केल्यानंतर डेटाचा संपूर्ण संच आउटपुटवर एकाच वेळी उपलब्ध होतो. प्रत्येक आउटपुट समांतर डेटाच्या एका बिटशी संबंधित आहे. समांतर इनपुट डेटा 1011, D0, D1, D2 आणि D3 येथे सादर केला जातो. घड्याळ फ्लिप फ्लॉपमध्ये डेटाचे समांतर लोडिंग ट्रिगर करते. घड्याळाचा पल्स क्लॉक पल्स नंतर डेटा 1011 फ्लिप फ्लॉपमध्ये संग्रहित केला जातो. समांतर आउट Q0 = 1, Q1 = 0, Q2 = 1, Q3 = 1. PIPO शिफ्ट रजिस्टर्सचा वापर केला जातो जेव्हा डेटाचा संच समांतर लोड करण्याची गरज असते आणि ते कोणत्याही शिफ्टिंग ऑपरेशनशिवाय आउटपुटवर उपलब्ध असते. IC 74LS95 बद्दल चर्चा करूया, जे 14 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज म्हणून उपलब्ध आहे. IC 74LS95 हे समांतर लोड क्षमतेसह 4 बिट समांतर ॲक्सेस शिफ्ट रजिस्टर आहे. IC 74LS95 च्या पिन 7 आणि 14 ग्राउंड, नेगेटिव्ह आणि +5 व्होल्टच्या पुरवठ्यासाठी दिले आहेत. पिन 2, 3, 4 आणि 5 A, B, C आणि D हे 4 बिट समांतर इनपुट आहेत. पिन 13, 12, 11 आणि 10 QA, QB, QC आणि QD 4 बिट समांतर आउटपुट आहे. पिन 6 हा मोड सिलेक्टर आहे. लॉजिक 1 वर मोड कंट्रोल. समांतर इनपुट A = B = C = D = 0. परिणाम QA, QB, QC आणि QD 0000 च्या बरोबरीचे. पिन 8 आणि 9 क्रमांके डाव्या आणि उजव्या शिफ्टसाठी आहे. IC 74LS95 PIPO वापरून 4 बिट पॅरलल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टरचे बांधकाम आणि चाचणी. सर्व घटक गोळा करा, ते तपासा आणि IC 74LS95 वापरून ब्रेडबोर्डवर 4 बिट शिफ्ट रजिस्टरचे सर्किट एकत्र करा. भिंग वापरून ICच्या वरच्या बाजूला छापलेले IC 74LS95 ओळखा. IC योग्यरित्या संरेखित आहे आणि पिन 1 योग्य स्थितीत असल्याची खात्री करा. डिजिटल ट्रेनर
किटमधील ब्रेडबोर्डमध्ये दोन्ही IC हळुवारपणे घाला. पिन क्रमांक 7 ला ग्राउंड, नेगेटिव्ह, GND आणि पिन क्रमांक 14 ला +5 व्होल्ट सप्लाय VCC ला जोडा. डिजिटल ट्रेनर किटमधील घड्याळ इनपुटशी पिन 9 कनेक्ट करा. डिजिटल ट्रेनर किटमध्ये आउटपुट LED ला QA, QB, QC आणि QD म्हणून ओळखा. LED Q आउटपुट करण्यासाठी पिन 13 कनेक्ट करा. LED QB आउटपुट करण्यासाठी पिन 12 कनेक्ट करा. LED QC आउटपुट करण्यासाठी पिन 11 कनेक्ट करा. ट्रेनर किटमध्ये LED QD आउटपुट करण्यासाठी पिन 10 कनेक्ट करा. पिन 2, 3, 4 आणि 5 ला ट्रेनर किटमधील टॉगल इनपुट स्विचेस अनुक्रमे A, B, C आणि D असे जोडा. पिन 6 मोड सिलेक्टरला इनपुट टॉगल स्विचला जोडा. IC 74LS95 +5 व्होल्ट DC पॉवर सप्लाय चालू करा. टॉगल स्विचच्या माध्यमातून मोड कंट्रोल इनपुटला लॉजिक 1 लागू करा. घड्याळाचा इनपुट पिनवर घड्याळाची पल्स लावा, क्लॉक पल्स लावा आणि सर्किट्स आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे समांतर इनपुट पिनवर 4 बिट डेटा इनपुट लावा. भिन्न समांतर इनपुट लागू करा आणि टेबलमध्ये संबंधित आउटपुट लॉजिक स्तर रेकॉर्ड करा. इनपुट 0001, क्लॉक पल्स 1, आउटपुट 0001. इनपुट 0010, क्लॉक पल्स 2, आउटपुट 0010. इनपुट 0011, क्लॉक पल्स 3, आउटपुट 0011. इनपुट 0100, क्लॉक पल्स 4, आउटपुट 0100. इनपुट 0101, क्लॉक पल्स 5, आउटपुट 0101. इनपुट 0110, क्लॉक पल्स 6, आउटपुट 0110. इनपुट 0111, क्लॉक पल्स 7, आउटपुट 0111. इनपुट 1000, क्लॉक पल्स 8, आउटपुट 1000. इनपुट 1001, क्लॉक पल्स 9, आउटपुट 1001. इनपुट 1010, क्लॉक पल्स 10, आउटपुट 1010. इनपुट 1011, क्लॉक पल्स 11, आउटपुट 1011. इनपुट 1100, क्लॉक पल्स 12, आउटपुट 1100. इनपुट 1101, क्लॉक पल्स 13, आउटपुट 1101. इनपुट 1110, क्लॉक पल्स 14, आउटपुट 1110. इनपुट 1111, क्लॉक पल्स 15, आउटपुट 1111. अशा प्रकारे आम्ही IC 74LS95 वापरून 4 बीट PIPO रजिस्टर तयार केले आहे. भिन्न इनपुट लागू केले आहे, संबंधित आउटपुटचे निरीक्षण केले आहे आणि सत्य सारणीसह स्थापित केले आहे. आता आपण सक्षम व्हाल अशी आशा आहे. IC 74LS95 वापरून 4 बीट PIPO रजिस्टर तयार करा आणि हे 4 बिट PIPO पॅरलल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर कसे तयार करावे आणि त्याची चाचणी कशी करावी यावर या सत्राची समाप्ती होते. धन्यवाद.